नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. शिवचरित्र कीर्तनकार किंवा व्याख्याते यांचे आभार मानण्यासाठी तुम्ही खालील 3 पद्धतींचा वापर करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार खालील योग्य पर्याय निवडून शिवचरित्र कीर्तनकार व्याख्याते यांचे आभार तुम्ही मानू शकता. तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मोफत दिलं जातं. एक औपचारिक आणि गौरवशाली पद्धत. एक मोठ्या कार्यक्रमासाठी शिवचरित्र कीर्तनकार व्याख्याते यांचे आभार मानण्यासाठी मोठ्या कार्यक्रमामध्ये आभार कसे मानावे. मित्रांनो, ही पद्धत सार्वजनिक व्याख्यान किंवा मोठ्या शिवजयंतीच्या असलेल्या उत्सवासाठीही योग्य आहे. तर आभार प्रदर्शन कसं मानावं, आजच्या या मंगल प्रसंगी कीर्तनकारांचं नाव या ठिकाणी घेऊन यांनी आपल्या अमोघ वाणीतून शिवचरित्रातील सुवर्णपान आपल्या समोर उलगडली. छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास, त्यांचा त्याग आणि त्यांचं व्यवस्थापन कौशल्य त्यांनी ज्या प्रभावीपणे मांडलं त्याने आपल्या सर्वांचं मन खऱ्या अर्थानं भारावून गेलं आहे. शिवविचारांची ही शिदोरी आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. म्हणून मी शिवभूमी शिक्षण मंडळाच्या वतीनं त्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. अशा पद्धतीनं आभार माना. आभार मानण्याची दुसरी एक पद्धत या ठिकाणी आपल्याला सांगेल की कृतज्ञतापूर्वक, नम्रतापूर्वक पद्धत किंवा छोट्या ज्या कार्यक्रमासाठी आभार प्रदर्शन असं करावं. जेव्हा कार्यक्रम थोडा घरगुती किंवा मर्यादित लोकांमध्ये असतो तेव्हा ही पद्धत वापरा. आभार प्रदर्शनाची पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणं हे सोपं नाही, पण कीर्तनकारांचं नाव या ठिकाणी घेऊन यांनी तो इतक्या सोप्या आणि रसाळ भाषेत सांगितला की आम्हाला प्रत्यक्ष शिवकाळात गेल्याचा भास झाला. आपण आपले अमूल्य विचार आम्हाला दिले आणि आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात, त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. आपल्या वाणीतून अशीच शिवसेवा सातत्यानं घडत राहू, हीच जगदंबे चरणी प्रार्थना. अशा पद्धतीनं छोट्या कार्यक्रमासाठी शिवचरित्रकार कीर्तनकारांचं व्याख्यात्यांचा आभार मानावे. 3 थेट आणि जोशपूर्ण पद्धत. बघा, युवा पिढीसाठी किंवा धावत्या कार्यक्रमामध्ये आभार असे मानावे. हे आभार जे आहेत ते परिणामकारक असतात, संक्षिप्त आहेत, पण तितकेच ते आकर्षक आणि उठावदार आहेत. बघा, आजच्या या व्याख्यानाने अंगावर शहारे आले आणि मन अगदी शिवप्रेमानं भरून गेलं. कीर्तनकाराचं नाव या ठिकाणी घेऊन यांनी शिवरायांच्या विचारांची मशाल आमच्या मनात पुन्हा एकदा प्रज्वलित केली आहे. केवळ शब्दांनी आभार मानणं शक्य नाही, पण तरीही त्यांनी दिलेल्या या वैचारिक मेजवानीबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पहा मित्रांनो, आभार मानताना कीर्तनकारांना मानाचा पिटा शिवचरित्र किंवा छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन सन्मानित करणं ही आपल्या महाराष्ट्रातील परंपरा आहे आणि ती या कार्यक्रमात जर आपण आभार प्रदर्शनाच्या ठिकाणी पाळल्यास कार्यक्रमाला अधिक शोभा येते. मित्रांनो, जाता जाता आपल्या सर्वांना सांगेल की सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता होण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवरती हजारो व्हिडिओ आहेत. तुम्ही उत्कृष्ट सूत्रसंचालक, उत्तम वक्ता तुम्ही होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.